झालंय त्या दिवशीच आम्ही निषेध केलाय. घडले ते वाईट घडलंय, यांना मारूनच टाकायला पाहिजे. पण आता बोलून सुद्धा उपयोग नाही. ते मारितच नाहीत, फक्त टीव्हीवर दिसते ती म्हणून पळालेली. रणगाडी पळायला असं वाटतं सुरू झालं, म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टीव्हीवर बघितलं, वाटतं सुरू झालं का किंवा युद्ध. आणि काहीच नाही, हे काहीच करू शकत नाहीत. आपले जीव गेले आपल्या बांधवांचे, असेच गेले, हे बदला नाही घेणार त्यात. बघा तुम्ही, खरंच नाही घेणार. हे नुसती इमानं पळी ती कोण तिकडं ती कोणी इकडं. पाणी थांबिलं, आमका केलं, पाणी थांबायला तळत नाही, थांबिता पुढं नुसतं तळच नाही, खाली नाही, वर नाही, बंधारा नाही, शेत तळ नाही, काहीच नाही. गोटे गाटे सुद्धा टाकले नाहीत नदीला आले. पाणी थांबून कसं? आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणीबाणी सुरू झाली पाण्याची. आणि पाणी तसं नाट वाहत आहे, आणीबाणी कुठून सुरू झाली? तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल, पण ते बांधलंच नाही, बंद होईल कुठं? ते काय ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळला पाहिजे, जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे. बदलाच घेतला पाहिजे. ते घेते नाही घेते ना, आता त्यांच्या हातात येतात. काय ते नुसतेच घेतोच म्हणते. ते म्हणा पळत आधी आम्हाला, आम्ही टाईट झालतो. सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे, आजही म्हणतो सगळा सोबत आहे तुमच्या. तुम्ही हानीतच नाही त्यांना, काय नुसतं आम्ही तर काय बॉम्ब लावू इकडून हाना म्हणून. तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं इमानं पळीत इकडून तिकडे नुसते डिझेल नशी देत ते इमानाचं तामान थांबाचं. नरेंद्र मोदी सरकारवरती ह्या बाबतीत तुमचा विश्वास वाटत होतं. कारण काय होतं, अटलजी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला, तर सगळा देश हादरून गेला, पुरा देश हादरून गेला. त्यांना असे टर भ्यायचे, तसं यांना भेटच नाही. तर हे नुसते ते इमानाचे, त्या रणगाड्याचे, त्या ट्रकात फौजी लोक बसलेले नुसते पळालेले दाखवतात. मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत का काय मिळ लागा ना, आणि ते फक्त पळालेले असताना इकडून असं वाटतं झाली फुटाफुटी सुरुवात. काय नाही, बॉम्ब नाही टाकेत, काय नुसते गोडाऊन भरून ठेवले, तर धान्य साचवून ठेवले म्हणे. खपा ट्रकात भरून नेऊन टाकायला पाहिजे, तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे. ते नाही करत, ते नुसते माझ्या बघतात. आपल्याला वाटतं इकडे युद्ध सुरू झालं, आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती. आपल्याला लगेच इकडे वाटतं अरे झालं दिसतंय सुरू. दुसऱ्या दिवशी तीच असते, तिसऱ्या दिवशी तीच असते. युद्धग्रस्त परिस्थिती नेमकी 3 दिवस, कारण तेच चालू आहे, तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं. त्यामुळे नुसते फसवतात, लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं. नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं. मला नाही वाटत अटलजी साहेबांच्या सारखं दरारा निर्माण हे करायला. त्यांचा दराराच होता.